तर नक्कीच प्रभागाची वाहवा ही संपूर्ण महाराष्ट्रात होईल आणि पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी अभ्यासायला येणार. पण अपयश ही यशाची पहिली पायरी. पण प्रभागातले लोकच स्मार्ट झाले नाही तर काय उपयोग ना. 5 वर्ष तुमचा विचार काय करणार, मग बघू आपण कोल्हापूर का बदलत नाही. जनता खोडी आहे, आम्हीच शाने आहोत त्या राजकारण्यानं वाटतं. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि राजकीय वातावरण चांगलंच तापले. सध्या एक महत्त्वाची आणि एक वेगळी उमेदवारी चर्चेत आहे, ती म्हणजे तृतीयपंथींची. तृतीयपंथी उमेदवार पहिल्यांदाच उमेदवार म्हणून रिंगणात उतरत आहेत. आज आपल्यासोबत शिवानी गजबर आहेत. प्रभाग क्रमांक 20 मधून त्या इच्छुक उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. तर नमस्ते मॅडम. नमस्कार ताई. तारा न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात प्रथम तुम्ही आता इच्छुक उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलातच. तर मॅडम, मला असं विचारायचं आहे की मतदारांनी तुम्हाला निवडूनच का द्यावं, याबद्दल तुमचं मत काय आहे? सध्या आपण जे काही हे राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे, म्हणजे राजकीय पक्ष असतील किंवा राजकारणी असतील, त्यांचं सोयीस्कर राजकारण करत आहेत. म्हणजे त्यांना पूरक असं वातावरण दिसलं तर ते ह्या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. त्यानंतर एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण सध्याचं पाहता की मतदारांना गृहीत धरलं जातं आहे. अर्थात काय की बाबा आम्ही कुठल्याही पक्षात असो, नेता म्हणून आम्हाला लोक निवडून देणार. त्यानंतर आपल्या इथं लोकप्रतिनिधी किंवा नेत्याची व्याख्या लोक अशी करतात की फक्त अडीअडचणीच्या काळात, म्हणजे कसं नेत्यानं माझं पोलीस स्टेशन मॅनेज केलं पाहिजे, डिव्हिजन मॅनेज केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आमच्या वैयक्तिक कारणास्तव नेता उभा राहणं किंवा एखाद्या मंडळाला निधी देणं, इतक्यापुरतं लोकप्रतिनिधीची व्याख्या आपल्या कोल्हापुरात कुठेतरी मर्यादित झालेली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याचे वेगळे कर्तव्य आहेत. त्याचं एक जनप्रतिनिधी म्हणजे तो इतक्या लोकांचं एका मतदारसंघाचं जर प्रतिनिधित्व करतो तर त्या लोकांना सर्वांगीण न्याय, तो सामाजिकदृष्ट्या असेल, आर्थिकदृष्ट्या असेल, राजकीयदृष्ट्या असेल, हा सर्वसमावेशक न्याय समाजातल्या प्रत्येक घटकाला देण्याचं कर्तव्य हे त्या लोकप्रतिनिधीचं असतं. तर मला वाटतं की कुठंतरी सध्याचं राजकारण आणि लोकप्रतिनिधी ह्यात कमी पडलेले आहेत. आणि या सगळ्यांचा एक पर्याय, ज्याला लोक आता खूप कंटाळलेले आहेत की हा झाला, तो झाला, या पक्षाचा झाला, तर पक्ष गट तट बाजूला ठेवून कुठेतरी एक तिसरा पर्याय म्हणून लोक आम्हाला स्वीकारतील अशा आम्हाला अपेक्षा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही आज लोकांसमोर उतरत आहोत. अच्छा, तर निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम तृतीयपंथी लोकांसाठी तुम्ही काय काम करणार आहे? मी आज ह्या ज्या काही पंचवार्षिक निवडणुका लागलेल्या आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या, यामध्ये मी कुठल्याही समुदायाच्या प्रती एक विशिष्ट भाव किंवा ममत्व भाव ठेवून पुढे आलेले नाही आहे. कारण मी सर्वांचे आहे, सर्वजण माझे आहेत. मी लोकांचं काहीतरी कल्याण करावं. आज सगळेजण म्हणतात आम्ही कल्याण करतो, पण आम्ही तळागाळातील लोक आहोत. आम्ही कष्ट काय असतं किंवा लोकांच्या हलाखीची परिस्थितीमध्ये काय हाल होतं, कौटुंबिक कलह काय असतात किंवा सर्वसामान्य नागरिक म्हणून काय समस्या असते, ह्या सर्वांचा आम्हाला चांगला अनुभव आहे. आणि तो सगळा अनुभव प्लस आम्ही त्या अनुभवात आलेलो आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की सर्वसामान्य प्रश्नांची जाण, जनतेची जाण, त्याचबरोबर काहीतरी चांगलं करावं. म्हणजे जे काय माझं नॉलेज आहे, आता माझं शिक्षण झालेलं आहे MSc फूड सायन्समधनं मी मास्टर्स डिग्री घेतलेली आहे. त्यानंतर आता मी MSW करते, डबल मास्टर्स माझी चालू आहे. तर आता मी मंत्रालयीन स्तरावर, प्रशासकीय स्तरावर आमच्या समुदायाचे प्रश्न मांडते. कित्येक गोष्टी आज माझ्या पॉझिटिव्हली इम्प्लिमेंट झालेल्या आहेत या महाराष्ट्रामध्ये आणि होत आहेत, त्याच्यावर आता काम चालू आहे. तर कुठंतरी एकंदरीत ह्या सर्व ज्ञानाचा, ह्या सर्व जे काही जितकं आमच्यापर्यंत आहे त्याचा उपयोग जनसामान्यांच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. कारण आज माझे आईवडील नाही आहेत किंवा माझ्या पाठीमागं नवरा, बायका, पोरा असं काही नाही आहे फॅमिली बॅकग्राऊंड की मी आज नगरसेवक झाल्यानंतर मिळवून त्यांना देईन. माझं जे काय असेल ते सर्वसामान्य समाजासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी असेल. आणि नक्कीच आम्ही आमचे 100% देण्याचा प्रयत्न करू. आणि माझा प्रभाग मी ॲश्युरिटी देत नाही, मी ठणकावून सांगते की 5 वर्षानंतर जर तुम्ही मला बघितलात, माझ्या प्रभागाला संधी दिल्यानंतर, तर नक्कीच प्रभागाची वाहवा ही संपूर्ण महाराष्ट्रात होईल आणि पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी अभ्यासायला येणार की या प्रभागाचा विकास कसा झाला. अच्छा, तर विकास म्हणताय, तर विकास करणार आहे ते हे तर तुम्ही स्पष्ट केलंच, पण प्रॉपर तसं नियोजन तुमचं काय आहे? प्रॉपर नियोजन आता मी खूप बघते की कुठलीही निवडणूक जिंकायची झाली तर सध्या हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यानंतर मॅनेजमेंट मेन असतं.
तर मॅनेजमेंटच्या जोरावर जर बघितला गेला तुम्ही, आता आम्ही आठवड्याभरामध्ये आमचा जो उमेदवार कागलमध्ये जावेद यांना आम्ही उभा केलं होतं, तर त्यांना आठवड्याभरामध्ये आम्ही खूप चांगलं लीड मिळवून दिलं. म्हणजे तिथं जे काय आमच्या 30% 40 लोकांनी विश्वास दाखवला, हे एकंदरीत पाहता तर आमचं उत्तम उदाहरण आहे मॅनेजमेंटचं. दुसरी गोष्ट, वुमन जसं म्हणतो आपण, म्हणजे स्त्री ही मॅनेजमेंटची गुरु आहे, अशी एक म्हण आहे आपल्याकडं. तर मला वाटतं की एक स्त्री म्हणून आणि जर पुरुष म्हणायला गेला तर इम्प्लिमेंट करतो, त्या दोन्हीचंही सामर्थ्य माझ्यात आहे अर्धनारीच्या रूपामध्ये. तर ह्या मॅनेजमेंटच्या रूपातून मला वाटतं की कुठंतरी मी आता इलेक्शनला फॉर्म भरायच्या आधी माझ्याकडे ऑलरेडी सगळं तयार आहे की कुठं कधी किती वाजता कशी सभा घ्यायची, कुठं जायचं, ह्याचं मी आता रोडमॅप बनवून ठेवलं आहे. प्रभागामध्ये काय गोष्टी झाल्या पाहिजेत ह्याचं सुद्धा माझ्याकडे एक ब्लूप्रिंट आहे. ते ऑलरेडी रिटर्न स्वरूपात आहे की काय गोष्टी झाल्या पाहिजे, कुठल्या विभागाच्या मार्फत कुठल्या निधीतनं किती दिवसात होणार, हे सुद्धा रोडमॅप माझ्याकडे तयार आहे. फक्त इम्प्लिमेंट करायसाठी जनतेने माझ्या नावापुढे नगरसेवक नावाची पाटी लावणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, जनता प्रतिसाद देईल का? नक्कीच. मी आता जशी म्हटली तसं, तर उद्या कुठंतरी त्यांच्यावर जो 30-40% लोकांनी विश्वास दाखवला, कदाचित त्या निवडणुकीमध्ये आम्हाला थोडंफार अपयश आलं, पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अनेक दिग्गजांचा पराभव झाला, तत्कालीन त्यावेळच्या प्रधानमंत्र्यांचा सुद्धा पराभव झाला. मग आम्ही तर काय आहे, पहिल्या प्रयत्नात जर 30-40% लोक आमच्यावर विश्वास ठेवतात, तर का नाही कोल्हापूरची 100% जनता विश्वास ठेवणार. त्यातून दुसरी गोष्ट अशी एक पॉझिटिव्हली की कुठंतरी ह्या आई अंबाबाईच्या नगरीमध्ये आणि ह्या रेणुका देवीचे यल्लामाचे उपासक म्हणून आम्ही ह्या कोल्हापूरकरांच्या हातातून ह्या देवाला इतिहास घडवायचा असेल की कागलात जे राहिलं ते कोल्हापूर पूर्ण करणार. म्हणून कोल्हापूरकरांच्या हातून हे पवित्र कार्य किंवा काय समजा तुम्ही की एक नवीन पायंडा या समाजामध्ये पाडून द्यायचा असेल कदाचित, म्हणून आम्हाला तिथं कुठंतरी अपयश आलं असेल. आणि नक्कीच कोल्हापूरकर ह्या विश्वासार्थ ठरवून या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला तृतीयपंथी नगरसेवक देण्याचं काम करतील एवढा मला आत्मविश्वास आहे. अच्छा, तर अजेंडा काय असणार आहे प्रभाग क्रमांक 20 साठीचा तुमचा? आमचा अजेंडा, आता आपण गेली 75 वर्ष प्रभागामध्ये बघितलं आणि एकंदरीत सगळ्या उमेदवारांचं मॅनिफेस्टो वाचले पक्षांचे, तर मला एक हसू पण येतं आणि क्यू पण येते राजकीय पक्षांचे असेल किंवा प्रतिनिधींचे, की प्रत्येकजण एकच असतं, प्रभागाचा सर्वांगीण विकास. जर तुम्ही 75 वर्ष होऊन गेलीत, आज आपल्या देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्षामध्ये जो नगरसेवक 5-5 वेळेला निवडणूक लढवला, तोही अजून स्वतःच्या मॅनिफेस्टोत सांगतो मी प्रभागाचा विकास करणार, त्यानंतर नवीन उमेदवार सांगतो मी प्रभागाचा विकास करणार. मग हे राजकारण म्हणायचं का? समाजाचा तुम्हाला विकास करायचा असेल तर प्रभागाचा सर्वांगीण विकास नाही, प्रभागातल्या प्रत्येक व्यक्तीला सक्षम बनवून प्रभागाचा विकास नव्हे तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, तर तो प्रभाग समृद्ध होतो. नाहीतर मी आज प्रभागात स्ट्रीट लाईट लावले, चांगलं झालं, सुशोभीकरण केलं, प्रभाग आज स्मार्ट प्रभाग झाला, पण प्रभागातले लोक स्मार्ट झाले नाही तर काय उपयोग ना. त्याच्यामुळे पहिला प्रभागातल्या प्रत्येक नागरिकाचं सक्षमीकरण करून त्यांचा विकास करून शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रत्येक घटकाचं विकास करून त्यानंतर प्रभागाचा विकास करणे, तर तो प्रभाग सक्षम होतो आणि तो विकास शाश्वत विकास असतो. आज एकीकडं आपण गव्हर्नमेंट प्रमोट करतो शाश्वत विकासाला, ग्रीन एनर्जीला प्रमोट करतो, आणि आमच्या इथं रस्ते करताना डांबर वितळवायला लाकूड घालतात. हा कुठला शाश्वत विकास? याचा लोकांनी विचार केला पाहिजे. तर तुम्ही आता कुठल्या पक्षातून निवडणूक लढवताय की स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा तुमचा निर्णय आहे? आम्ही सगळ्या प्रस्थापित राजकीय पक्षांच्याकडे उमेदवारीची मागणी केली. त्यानंतर मी स्वतः एका म्हणजे आत्ता प्रस्थापित एका पक्षाचे मी पदाधिकारी आहे आणि मी त्यांच्यासाठी कामसुद्धा करते. पण कुठंतरी या राजकीय पक्षांनी सध्या जर आपण उमेदवार बघितले तर ते 2 नंबरमध्ये लिप्त आहेत. कोण काय त्यांचे काळे धंदे आहेत हे नागरिकांना स्वतः माहिती आहे. आणि पक्षांनी एकच क्रायटेरिया लावला की तुम्ही इकॉनॉमिकली स्टेबल, म्हणजे तुम्ही आर्थिक सक्षम पाहिजे. कसं सक्षम पाहिजे? प्रभागातल्या लोकांना तुम्ही स्वतः वाटले पाहिजेत, प्लस पक्षाला तुम्ही दिले पाहिजे. असे आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार पाहून
या ठिकाणी उमेदवारी द्यायचं काम या राजकीय पक्षांनी केलं. आम्ही सगळ्या पक्षांकडे गेलो, सगळ्यांकडे उमेदवारी मागितली, कुणीही आम्हाला उमेदवारी दिलेली नाही. या तुमच्या माध्यमातून माझं कोल्हापूरच्या जनतेला प्रश्न आहे की जे राजकीय पक्ष समाजातल्या वंचित सगळ्यात दुर्लक्षित शोषित घटक आम्ही तृतीयपंथी आहोत, आम्हाला प्रतिनिधित्व दिलं नाही, आमचा विचार त्यांनी केला नाही, आर्थिक हित साधण्यासाठी पक्षांनी मातब्बरांना संधी दिली. तुम्ही बघा तुमच्या प्रभागात जो उमेदवार येईल तो आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम असणार आणि त्याच्या विरोधात आमची लढाई आहे. तर आमचा विचार त्या लोकांनी केला नाही, मग 5 वर्ष तुमचा विचार काय करणार? म्हणजे गरिबाचा विचार त्यांनी आत्ता केला नाही, तिकीट देताना निवडून आल्यावर तुमचा विचार करतील का? कोल्हापूरकरांनो वेळखा, सुज्ञ आहात, जागरूक व्हा वेळीच आणि ह्या प्रवृत्तीला ठेचा. कारण जे आर्थिक पाठबळ आहे जे आपल्याला देणार, आज ते लोक 4 पैसे देतील, पक्षाची उमेदवारी घेतील, निवडून येतील, तुम्हालाही आर्थिक प्रलोभनं देतील, पण नैतिकता राहील का? आज मी बघते प्रत्येकाचं ग्राउंड रिपोर्ट ताई तुम्ही करता, तुमचं पण परवा मी एक व्हिडिओ बघितली, लोक म्हणतात आमच्यात हे झालं नाही ते झालं नाही. नैतिकता नाही तुमच्याकडे का? कुठेतरी, मी सगळ्यांचं म्हणत नाही, त्यातल्या थोड्या फार लोकांनी जी नैतिकता मतदानाच्या 2 दिवस 1 दिवस आधी विकली, मी म्हणते विकली, हे सगळ्यांना जग जाहीर आहे की ते कसं होतं. तर कोल्हापूरकरांनी सुज्ञ होऊन सध्या आपली नैतिकता आपल्या जवळ ठेवावी आणि ते नैतिकता सांभाळून लोकांनी मतदान करावं. भले तो अपक्ष असो, मी असो किंवा दुसरं कोणी असो, सर्वसामान्य कार्यकर्त्याला एकदा निवडून देऊन न्याय द्या, मग बघू आपण कोल्हापूर का बदलत नाही. मला आता असं विचारायचं आहे की कोल्हापूरचं राजकारण दिवसेदिवस बदलत आहे, यावर तुमचं काय मत आहे? कोल्हापूरचं राजकारण जसं पाणी रोज बदलून येतं, म्हणजे पाण्यामध्ये तुम्ही एक केमिकल टाकतात ते फिल्टर करायला, मग ते कमी जास्ती प्रमाणात पडतं, त्याप्रमाणे राजकारण चालू आहे. सोयीस्कर राजकारण काय करतात माहिती आहे का? लोकांना सोयीस्करपणे खोळ्यात काढतात. आज नेता, अरे बाबा मला सांगा, ज्या आईबानं आपल्याला सांभाळलं, जपलं, लहानाचं मोठं केलं, त्या आईबाचा एखादा शब्द आपण लवणतो का नाही? ऐकतो का सगळ्या गोष्टी? मग मला सांगा, ज्या राजकारणामध्ये नेता स्वतःला मोठं करायला आलाय, त्या नेत्याला मोठं करू नका, तुम्ही स्वतःला मोठं करा. म्हणजे कोणी मतदारांनी स्वतःला मोठं, ते कसं होणार की आता बघा, मला आता रिसेंटली न्यूज आली की काहीतरी NCP आणि काँग्रेस पार्टी काय तर पुन्हा एकत्र येत आहेत, पण तुम्ही राज्य आणि देश पातळीवर बघितलं की दोघं परत वेगळे आहेत. मग पुन्हा तुम्ही सोयीस्कर राजकारणासाठी एकत्र येत आहे, म्हणजे जनतेला तुम्ही गृहीत धरलं की आम्ही एकत्र आलो काय, वेगळं झालो काय, आम्हाला ह्यांनी निवडून देणार, म्हणजे जनता खोळी आहे, आम्हीच शाने आहोत या राजकारण्यानं वाटते. पण नाही, कोल्हापुरात हा बदल घडणार. आणि ह्या वेळेला कोल्हापूरकरांना, आता खूप जणांना काय वाटतं मी सांगते, राजकीय पक्षात मी पण आहे, सगळीकडे आहे, काय म्हणायला लागलेत माहिती आहे का? आता असा महापौर येणार अर्थकारणाचा की लोकांचा फायदाच फायदा, ह्यो पण पक्ष देणार तो पण पक्ष घेणार सगळ्यांचं लोक. पण कोल्हापुरात पहिला असा बदल घडला, 14ला एक वादळ चालू होतं, तशा वादळात दिवा तेवत ठेवला या कोल्हापूरकरांनी. म्हणून आता तुम्ही कुणाची सत्ता असो नसो, मत्ता असो, तुम्ही एकत्र या, आणि 10 जण एकत्र आला तरी मला गॅरंटी आहे की कोल्हापूरमध्ये काहीतरी नवीन घडणार, इतकी मला आशा आहे. तुम्ही आता कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच तृतीयपंथी उमेदवार म्हणून धाडस करत आहेत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं, तर यासाठी तुमची ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडक्यात सांगाल काय? आपण ज्याप्रमाणे तृतीयपंथी समुदायाला ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये रेणुकादेवीचे उपासक किंवा रेणुकादेवीच्या म्हणजे तिचे आराधना करणारे समजले जातात. तर या ठिकाणी आपल्या इथं देवा म्हणतात, कुणाला तर कुणाला देवदासी परंपरेत जोगती म्हटले जातं, कोण देवमामा म्हणून संबोधतात. मी इतकी म्हणजे हे असूनसुद्धा मलाही लोक देवा म्हणून हाक मारतात. तर यक्ष, दैत्य, दानव, गंधर्व, किन्नर अशा ज्या उपदेवतांची श्रेणी आहे, ह्या उपदेवतांच्या श्रेणीमध्ये तृतीयपंथी समुदायाला किन्नर या अर्थानं खूप मोठं स्थान आहे. जसं आपण जर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघायला गेला तर महाभारतामध्ये 17 वेळा आणि रामायणामध्ये 2 वेळा या समुदायाचा उल्लेख आहे. आणि तत्कालीन मुघल शासन व्यवस्थेमध्ये आमचा समुदाय निम्मी मुघल शासन व्यवस्था चालवत होते. म्हणजे तुम्ही ख्वाजा सराय म्हणून जर एखादा शब्द ऐकला असाल तर त्यावेळेला माहिती होतं की राणीच्या संरक्षणासाठी तृतीयपंथी, ज्यांना आपण हिजडा म्हणतो किंवा हिजरा आहे ते शब्द, कधी तर मी सांगते त्याचं हे, तर त्या माध्यमातनं या लोकांना इतकी किंमत होती आमच्या लोकांना की अक्षरशः असं आता ज्याप्रमाणे आपण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हे त्या अशा ह्याला असतात, त्या मुघलकालीन शासन व्यवस्थेत त्या पदावर आमचे लोक होते. आणि एक शास्त्रीय पुरातन कालामध्ये माझा समुदाय खूप प्रगल्भ होता, प्रगत होता.
या समुदायाला एक समाजामध्ये प्रतिष्ठित स्थान होतं. त्यानंतर ब्रिटिशकालीन शासन व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीनं ब्रिटिशांनी संपूर्ण भारतीय संस्कृती नामशेष करण्याचा प्रयत्न केला, अनेक आपल्या रूढी परंपरा चाली दडपण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची विचारसरणी थोपवण्याचे प्रयत्न जगापुढं केली, त्याचाच एक भाग म्हणून कुठंतरी माझ्या समुदायाला कलम 377 अंतर्गत दडपण्याचा प्रयत्न ह्या ब्रिटिश शासन व्यवस्थेने केला. तेव्हापासून कुठंतरी आमच्या समुदायाला घरघर लागली. मग त्यावेळेला आम्हाला काय केलं, ज्याप्रमाणे ह्या पितृसत्ताक समाज व्यवस्थेमध्ये, वर्णभेदी व्यवस्थेमध्ये, जाती व्यवस्थेमध्ये प्रत्येक समुदायाला आणि वर्गाला ज्याप्रमाणे एका लिमिटेड ॲक्सेस ठेवला गेला, म्हणजे तुम्ही फक्त ह्याच गोष्टी कराव्या, कुंभारानं मडकीच बनवली पाहिजे, लोहारानं लोखंडाचंच काम केलं पाहिजे, आणि म्हणजे एक ज्या पद्धतीनं सगळं दिलं तसं फक्त तृतीयपंथी समुदायाला सांगितलं पायात चाळ बांधायचं, नाचायचं, मागून खायचं, भिक्षा मागून, तेच तुमचा धर्म. पण जर या 70 वर्षामध्ये भारताचा एकंदरीत आपण प्रवास पाहिला तर माझा समुदाय पुन्हा कसा सर्वश्रेष्ठ ठरला ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 2014ला नालसा विरुद्ध भारत संघराज्य निकालामध्ये माझ्या समुदायाला तृतीयपंथी अर्थात तिसरं लिंग म्हणून या सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली. मग ह्या 10 वर्षा 11 वर्षामध्ये आम्ही कुठे आहोत? ज्यांना तुम्ही रोड साईडला भीक मागताना बघत होता, आज आम्ही निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे आहेत. म्हणजे हा बदल आम्ही स्वतःमध्ये करून घेतला 10 वर्षामध्ये. मग विचार करा प्रभाग काय होईल. आमची विचारसरणी फक्त एक निर्णयामुळं, एका कागदावर फक्त सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं माझ्या संविधानाच्या कलम 14, 19, 21, 15च्या अंतर्गत की तुम्ही सुद्धा या भारताचं नागरिक आहात, तृतीय लिंग म्हणून मान्यता आहे, म्हणून 10 वर्षात आम्ही आज तुमच्या पुढे उमेदवार म्हणून उभा आहे. आणि जर तुम्ही आम्हाला नगरसेवक म्हणून निवडलं तर मग प्रभागाचं काय करू आम्ही 10 वर्षात? नक्कीच चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. इतकी सर्व ऐतिहासिक दृष्टिकोनातनं ज्या समुदाय प्रगल्भ होता, कुठंतरी एक शासन व्यवस्थेमध्ये त्या समुदायाला दडपलं गेलं आणि खरं टॅलेंट आमचं दडपण्याचं काम झालं आणि आत्तापर्यंत आम्हाला तेवढ्यापुरतं सीमित ठेवलं आहे. मग ती मेंटॅलिटी बनवली गेली की वी आर बॉर्न फॉर ओनली बेगिंग, आम्ही फक्त त्यासाठीच जन्माला आलेलो आहोत. पण त्यातून बाहेर येऊन काहीतरी या 10-11 वर्षानंतर एका निर्णयामुळे आम्ही आज करून दाखवत आहोत. आमच्यासाठी कायदा आला. पण एक वाईट वाटतं ताई, काय माहिती आहे का, की सध्या निवडणूक आयोगानं ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्हाला इतर असं संबंध, म्हणजे काय, आदर्स, म्हणजे आम्हाला ओळख नाही, म्हणजे आम्ही किड्या मुंग्यापेक्षा खालच्या स्तराचे आहोत. जनावराला सुद्धा आपण आपुलकीनं जवळ करतो, एखादा पेट आपण घरात पाळतो त्याला सुद्धा कुरवाळतो, पण अंध अपंगांना आपण एकत्र करतो, पण आम्ही फक्त असं आहे म्हणून आम्हाला स्वीकारत नाही. ह्यात आमची चूक आहे का? लिंग ओळख आमची वेगळी आहे म्हणून जर तुम्ही आम्हाला स्वीकारत नसाल तर हे आमचं नुकसान नाही, या समाजाचं नुकसान. त्याच्यामुळे कुठंतरी निवडणूक आयोगानं आपल्या माध्यमातून मी विनंती करते, मान्य जिल्हाधिकारी असतील किंवा कोण निवडणूक निर्णय अधिकारी, हा मी पत्रसुद्धा पाठवलेलं आहे निवडणूक आयुक्तांना या बाबतीत, की तुम्ही ते इतर जे संबोधलं आहे ते इतर काढा आणि आमची लिंग ओळख आम्हाला द्या. म्हणजे ह्या समाजामध्ये आमचा संघर्ष हा ह्या निवडणुकीत लिंग ओळखीपासून आहे, की आम्हाला पहिल्यांदा स्वतःला सिद्ध करावं लागतंय की वी आर ऑल्सो सिटीजन ऑफ दिस कंट्री. आणि आमची वेगळी जेंडर आयडेंटिटी आहे, ट्रान्सजेंडर ॲक्ट आहे 2019चा, त्याचं इम्प्लिमेंटेशन करा हे निवडणूक आयोगाला सांगावं लागतंय. त्यानंतर मग आम्ही निवडणुकीत उभारतोय. म्हणजे बघा, प्रस्थापित अर्थकारणातून पुढे येत आहेत तुमच्या आणि आम्ही संघर्षातून येतोय. त्यामुळे कोल्हापूरच्या सुज्ञ जनतेनं विचार करावा की जे लोक स्वतःच्या लिंग ओळखीसाठी इतकं भांडतायत ते सर्वसामान्य जनतेसाठी भांडणार नाहीत का? म्हणून एकंदरीत ऐतिहासिक पृष्ठभूमी आमची जर पाहिली तुम्ही तर आम्हाला पूर्ण देवी देवतांच्या उपश्रेणीमध्ये स्थान आहे. किन्नर म्हणून पूर्ण मोठं महत्त्वाचं 2016ला आमच्या आचार्य महामंडलेश्वर स्वामी लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा स्थापन केला. हिंदू धर्माचे संरक्षक आहोत, हिंदू धर्माचे उपासक आहोत. शाहू फुले आंबेडकरांचा विचार वारसा आम्हाला आहे, ते शेवटी आमच्या इथं आणि इथं आहेत. ह्या आमच्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्यांच्या त्या संविधानातल्या काही कलमांच्या उल्लेखामुळे आज आम्ही माणूस म्हणून किंवा या निवडणुकीत उभारलेलो आहोत. म्हणजे मला सांगा, जे पक्ष राजकारण करतात एखाद्या आयडिओलॉजीचं, एका विचारसरणीचं, आमच्या मते दोन्ही पण आहे. मग तुम्ही त्यांना पण देऊ नका, ह्यांना पण देऊ नका, आम्हाला द्या, आम्ही सर्व गुणसंपन्न आहे. तर आज आपण प्रभाग क्रमांक 20 मध्ये इच्छुक उमेदवार शिवानी गजबर यांच्याशी संवाद साधला.
त्यांनी निवडणुकीत उभारण्यामागची भूमिका स्पष्ट केली आणि त्यांचा स्पष्टपणे केलेला संवाद हा खरंच खूप प्रेरणादायी आहे आणि नक्कीच कोल्हापूरकरांनी या निवडणुकीसाठी या उमेदवाराचा विचार करायला काही हरकत नाही. तर कॅमेरामन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.